व्यक्तिमत्व अशी असतात ज्यांना आपण कधी भेटलोच नसतो, आपल्या प्रत्यक्षात त्यांच्याशी काही संबंधच कधी येत नाही, पण ते आपल्याला खूप जवळचे वाटतात. आणि त्यातलंच एक व्यक्तिमत्व म्हणजे आपले सर्वांचे जिव्हाळ्याचे रतन टाटा. त्यांची सर्वात मोठी शिदोरी होती आणि आहे आणि जी राहणार म्हणजे माणसाने माणसाशी माणसासारखं कसं वागावं आणि फक्त आपल्यापुरता विचार न करता समाजाचा विचार कसा करावा हे त्याने आपल्याला शिकवलं. ही व्यक्तिमत्व कसं घडलं ह्याची छोटीशी झलक मिळाली जेव्हा मी एक नुकतं पुस्तक वाचलं, रतन टाटा अ लाईफ. थॉमस मॅथ्यूजने हे लिहिलेलं पुस्तक रतन टाटांचं लहानपण कसं होतं, ते कसे त्यांचे विचार, त्यांची राहणीमान कशी होती आणि त्या लहानपणाच्या अनुभवांमुळे रतन टाटा कसे झाले हा एक चॅप्टर त्या पुस्तकातला मला मनाला खूप भावला. आणि सर्वात छान गोष्ट होती ती त्यांचं आणि त्यांच्या आयुष्यातल्या एका स्पेशल व्यक्तीचं नातं, आणि जे आपल्या सगळ्यांचं असतं, आजी. तर आज ऐकूया रतन टाटांच्या आजीची गोष्ट. रतन टाटांचा जन्म 28 डिसेंबर 1937 साठी झाला आणि त्यांचं लहानपण गेलं दक्षिण मुंबईमध्ये टाटा पॅलेसमध्ये. टाटा पॅलेस म्हणजे ऐश्वर्य आणि संपत्ती आणि या सगळ्याचं एक प्रतीक होतं. रतन टाटांना लहानपणापासून साधं सोपं आयुष्य जगायला आवडायचं. त्यांना हे एवढंच काय की त्यांना शाळेत सोडायला त्यांची आजी त्यावेळीच्या एकदम महागड्या मोठ्या मोठ्या गाड्या बग्गीच पाठवायची, पण त्यांना ते थोडंसं ऑकवर्डच वाटायचं. त्या साधेपणाचे बीज हे कुठेतरी त्या टाटा पॅलेसच्या राहणीमानामध्ये आणि त्यांच्या लहानपणाच्या अनुभवांमध्येच पेरलं गेलेलं आहे. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात जसे छोटे मोठे चढणघडणीच्या गोष्टी घडतात, लहान मुलांच्या आयुष्यात काही टप्पे येतात, तेच टप्पे या लहान रतनच्या आयुष्यात पण आले. त्याचं आधीचं शिक्षण मुंबईतल्या कॅम्पियन स्कूलमध्ये झालं आणि नंतर कॅथेड्रल अँड जॉन कॅनल स्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. पण त्याच दरम्यान रतन टाटांच्या आई वडिलांच्या वैवाहिक जीवनामध्ये दुरावा निर्माण होत होता आणि शेवटी आई वडिलांच्या घटस्फोटाचा परिणाम कुठे ना कुठेतरी त्या दोन छोट्या मुलांवर झाला आणि होत होता, रतन आणि जिमी. शाळेत त्यांना थोडंसं काही मित्रांकडनं बोलणं ऐकायला लागायचं किंवा काही वस्तुस्थिती शाळेतली बरोबर नव्हती. सगळ्या अनुभवामध्ये त्यांच्या आयुष्याचा एक केंद्रबिंदू राहिली आणि एक ठाम अँकर म्हणतो ना आपण, ती राहिली म्हणजे त्यांची आजी. रतन टाटांची आजी म्हणजे जमशेदजी टाटांची सून. सुहासबाई टाटा यांनी सर रतन टाटांचं निधन झाल्यावर टाटा समूहाच्या त्या पहिल्या महिला डिरेक्टर राहिल्या. त्यांनी टाटांचं बिझनेस सांभाळायचं तर बघितलंच, पण ह्या लहान रतनला एक आजी म्हणून, एक मैत्रीण म्हणून, एक जवळचं व्यक्तिमत्व म्हणून खूप लाड केले, सांभाळलं, गोंजारलं. पण सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्या आयुष्यातल्या ज्या काही बेसिक प्रिन्सिपल्स आहेत त्याचं फाउंडेशन कुठे मिळालं तर ते आजी नातवाच्या या खूप गोड नात्यामध्ये. रतन टाटा शिकत होते आणि पुढे जाऊन त्यांना उच्च शिक्षणाचा निर्णय घ्यायचा होता. रतन टाटांना आर्किटेक्चरमध्ये खूप इंटरेस्ट आला होता आणि त्यांना आर्किटेक्ट बनायचं होतं. तर त्यांचे वडील नवल टाटा यांचं म्हणणं होतं की त्यांनी अकाउंटिंग शिकावं. नवल टाटांना वाटत होतं रतन टाटांनी युकेला जाऊन शिक्षण घ्यावं, तर रतन टाटांना ओढी लागलेली अमेरिकेची. तुमच्या आणि आपल्या घरात पण असं असतं. हेच सिच्युएशन रतन टाटांच्या घरात पण आली आणि त्याचा एक सोल्युशन आणि त्याचं एक मध्यभाग म्हणून रतन टाटांनी डिसाईड केलं की मी इंजिनिअरिंग करीन आणि युएसला जाईन. आणि हा सगळा हे एक सोल्युशन ज्या व्यक्तीमुळे हा निर्णय पुढे आला आणि तो म्हणजे रतन टाटांची आजीच.
हे खूप आपल्या तुमच्या आणि आमच्या घरातलं आहे नाही का? आपल्याला काहीतरी पाहिजे असतं, आई वडील आपल्याला देत नाहीत किंवा त्यांचं म्हणणं काहीतरी वेगळं असतं आणि आपण जातो ते आपल्या आजी आजोबांकडे. असंच काहीसं झालं. त्यामुळे जेव्हा ह्या पुस्तकात रतन टाटा म्हणतात की ती माझी सर्वस्व होती, मी तिच्या बरोबर खूप वेळ घालवायचो, ती मला बऱ्याच गोष्टी सांगायची आणि खरंच गोष्टी सांगायची. हो, तुम्हाला आणि आम्हाला जशा आजीकडनं गोष्टी ऐकायला आवडतात तसंच रतन टाटा आपल्या आजी बरोबर खूप साऱ्या गोष्टी ऐकायचे. या गोष्टी कशा असायच्या तर ते एखादा फोटो घेऊन यायचे तिच्याकडे आणि फोटो दाखवायचे आणि त्या फोटोच्या आधारे आजी त्यांना गोष्ट सांगायची. ह्या गोष्टी असायच्या तिच्या इंग्लंडच्या प्रवासाच्या, तिथे इंग्लंडमध्ये राहताना त्यांनी तिचे अनुभव त्या ती त्यांना सांगायची आणि बरेच वेळा त्यांच्या भारतीय फ्रीडम फायटर्सशी आलेल्या संबंधांचा, भेटीगाठींचे हे किस्से, ह्या गोष्टी रतन टाटांना ती सांगायची. त्यामुळे हे संस्कार रतन टाटांवर लहानपणापासून अशा पद्धतीने होत होते. नवाजबाई टाटा यांनी फक्त टाटा समूहाचं किंवा टाटाच्या त्या डिरेक्टर झाल्या तर एवढंच नव्हे, त्यांनी पुढे जाऊन सर रतन टाटा इन्स्टिट्यूट ही मुंबईमध्ये सुरू केली. बऱ्याचशा तुम्हा मुंबईकरांना आरटीआय आणि आरटीआयचे चविष्ट पारसी पद्धतीचे पदार्थ, चिकन कटलेट, रशियन कटलेट हे माहिती असतील, पण त्या आरटीआयची स्थापना केली रतन टाटांच्या आजीनी, नवाजबाई टाटा. त्यांचा प्रयत्न असा होता की पारसी समाजातल्या काही गरीब महिला आहेत, गरजू महिला आहेत, त्यांना रोजगार मिळावा आणि त्या समाजाला, त्या बायकांना एक स्वतःचं स्वावलंबन मिळावं ह्याचा तो प्रयत्न असायचा. त्यामुळे आजी आणि आजी बरोबर घालवलेला सहवास ह्यामुळे आयुष्यातली पहिली शिदोरी रतन टाटांना मिळाली, ती म्हणजे फिलॉन्थ्रफी किंवा समाजसेवा ह्याची. जरी रतन टाटा आजी बरोबर लहानपण घालवत असले, आजी त्यांचे लाड करत असली, पण रतन टाटांची आजी ही खूप डिसिप्लिन्ड व्यक्तिमत्व होतं आणि रतन टाटा म्हणतात तसं एथिकल. हे साम्य आपल्यालाच कळतं नाही का? रतन टाटा, टाटा समूह आणि एथिक्स हे किती घट्ट नातं आहे हे आपल्याला कोणाला सांगायची गरजच नाही. रतन टाटांची आजी एवढी डिसिप्लिन्ड होती की ती रोज, आज आपण जे म्हणतो, तिची टू डू लिस्ट तयार असायची. प्रत्येकाला, घरातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना ती इन्स्ट्रक्शन्स रोजच्या रोज द्यायची. कुठल्या गाडीनी कुठे जायचं, कसं जायचं, काय करायचं हे तंतोतंत प्लॅनिंग त्यांचं असायचं. आणि हेच डिसिप्लिन, हीच शिस्त तिच्या नातवामध्ये म्हणजे रतन टाटामध्ये पण रुजू झाली. सर्वात महत्वाचं शिकवण जी आजीमुळे रतन टाटांना मिळाली ती म्हणजे ऍडमिट युअर ओन मिस्टेक्स. चूक झाली असेल तर ती कबूल करा. कुठलाही माणूस असून दे, छोटा किंवा मोठा, आपली चूक आपल्याला कबूल करायला काहीही शरम वाटता कामा नये. आणि ह्यामध्ये ना रतन टाटा त्या पुस्तकामध्ये 2 किस्से सांगतात किंवा आठवणी सांगतात. त्या म्हणतात की माझ्या बरोबर पण कधी काय असं झालं आणि तिला असं वाटलं की ती चुकली आहे, तर ती माझ्या दरवाजाच्या खाली एक स्लिप टाकायची रात्री आणि त्याच्यावर लिहायची आय एम सॉरी. हे किती मोठं आहे. एकदा असंच त्यांच्या घरातल्या कुकवर, खान नाम्यावर ती रागवली आणि तिला नंतर कळलं का ते गरज नव्हती, तर तिने जाऊन त्या कुकला पण ती सॉरी म्हणाली. हा जेव्हा गोष्टी मी वाचल्या त्या पुस्तकामध्ये, तेव्हा कुठेतरी आपल्याला समजतं की काही माणसं महान का होतात, कारण त्यांचं आयुष्य घडताना लहानपणी त्यांना अशी संस्कार, अशी बीज आपोआप समजूत न समजूतपणे रोवली जातात.
आणि त्यामुळे आज रतन टाटा आपल्यात नाहीत. त्यांची संपत्ती आहे, कंपन्या आहेत, त्यांचं नाव आहे, पण आपल्याला जे मनाशी भिडतं ती त्यांची माणुसकी आणि साधेपणा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या काय आठवणी आहेत रतन टाटांच्या? हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तोपर्यंत